आता मला वाटतंय मला अँगल कळू लागलेत कॅमेऱ्याचे, म्हणजे मला डिरेक्शन येतं बहुतेक. आणि माफी मागतात, म्हणजे एवढा मोठा माणूस आपली माफी मागतोय, सॉरी मी तुझ्यावर ओरडलो, आणि मनापासून ओरडा खाल्ला, फटके नाही खाल्ले. असे ते ते फक्त ते असे काही फटके दिले वगैरे असलं काही ते करत नाही. पण ओरडा ह्यासाठी असतो कारण जरी त्याचा वेग कमी झाला किंवा काहीतरी डिस्ट्रॅक्शन झालं की ते असे चिडतात आणि मग ते ओरडा पडतो. पण नाना पाटेकर या व्यक्तीकडे फक्त बघत राहावंसं वाटतं. नमस्कार. ओले आलेचा ट्रेलर आज आपल्या भेटीला आलेला आहे आणि आपल्यासोबत अभिनेता सिद्धार्थ. हॅलो. हॅलो. पहिल्यांदा तुला शुभेच्छा की अनेक हिंदी चित्रपटांच्या ह्याच्यात सुद्धा झिम्मा 2 आज हो. त्याच 5वा आठवडा सुरू आहे. बरोबर कशा बरोबर. म्हणजे शुभेच्छा. आणि आता हा सिनेमा एक वेगळी भूमिका करतोय तू. तुझा जो जॉनर आहे की त्याच्या पलीकडे जाऊन एक वेगळी भूमिका करतोय. सगळ्यात पहिल्यांदा तुला शुभेच्छा, कारण मागच्या आपल्या जिम्माच्या इंटरव्ह्यूला तू म्हणाला होतास की मी पहिल्यांदा करतो हे, हो. आणि आता तू नॉनस्टॉप करत चाललेला आहेस, ही फार भारी गोष्ट आहे. आणि एवढे जसे जिम्माला मोठाले हिंदी सिनेमे होते, तसं तुझ्या पण अवतीभोवती खूप सारे रिपोर्टर्स आणि अँकर्स असतानाही तू तुझी जागा ठेवून आहेस, Thank you. याबद्दल फार भारी. काय सांगू, आपली आपली जागा टिकून ठेवणं किती महत्त्वाचं आहे हे आम्हाला जिम्मा 2 मुळे कळलं. आणि एक नवीन जागा प्रेक्षकांच्या मनात तयार करण्यासाठी ओले आले आम्ही 5 जानेवारीला घेऊन येतोय. खूप एक्सायटेड आहे, कारण जितकं प्रेम माझं जिम्मा 2 वर आहे, तितकंच प्रेम ओले आलेच्या कथेवर आहे. आणि खूप गोंडस कथा आहे. खूप ही फॅमिली फिल्म आहे. अख्ख्या फॅमिलीनं जायला पाहिजे या सिनेमाला. न्यूक्लिअर फॅमिली, जॉईंट फॅमिली सगळ्यांनी एकत्र मिळून हा सिनेमा बघितला पाहिजे. ट्रेलरमध्ये जसं आपण बघतोय की तू एक वडिलांना फार समजदार भूमिका तू बिझनेस ओरिएंटेड किंवा एक काय म्हणू शकतो आपण की करिअर ओरिएंटेड दाखवलं. पण त्याच्यासुद्धा पलीकडे या सिनेमाची एक खूप वेगळी स्टोरी आहे जी आपल्याला सिनेमातच बघायला मिळेल. तू स्वतःला ह्याच्यात कसं बघतोस? म्हणजे नाना एक प्रकारे नानांची पूर्ण वेगळी भूमिका आणि तुझी पूर्ण. तू नानांना याआधी लहानपणापासून बघत आलेला आहेस बरोबर. आणि समोर असं काय म्हणजे फॅनबॉय मोमेंटच होते रे डायरेक्ट. म्हणजे कुठल्याही व्यक्तीला जेव्हा तो ज्याचं काम लहानपणापासून बघत आलाय अशा व्यक्तीला समोरच बघितलं की कसं असं एक बघत राहतो ना आपण त्या माणसाकडे, तसं नाना पाटेकर या व्यक्तीकडे फक्त बघत राहावंसं वाटतं. मी काय बोलणार त्यांच्या अभिनयाबद्दल किंवा त्यांच्या रोल्सबद्दल, मी काय बोलणार, पण जे काही मी पाहिलेलं आहे ते मी कधीच विसरू शकणार नाही. इतक्या सुंदर भूमिका आहेत त्यांनी केलेल्या, आणि त्या व्यक्तीबरोबर स्क्रीन स्पेस शेअर करायला मिळते इज नॉट अ जोक. आणि फार माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे. ॲज अन ॲक्टर, ॲज अ व्यक्ती, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सेटवर ओरडा आणि फटके किती खाल्ले नानांचे? ओरडा खाल्ला, फटके नाही खाल्ले. असे ते ते फक्त ते असे काही फटके दिले वगैरे असलं काही ते करत नाही. पण ओरडा ह्यासाठी असतो कारण ते इतके गुंतलेले असतात त्या स्क्रिप्टमध्ये, त्या अख्ख्या प्रोसेसमध्ये, की चुकून जरी त्याचा वेग कमी झाला किंवा काहीतरी डिस्ट्रॅक्शन झालं की ते असे चिडतात आणि मग ते ओरडा पडतो. पण ओरडा पडल्यानंतर 10व्या मिनिटाला त्यांना लक्षात येतं की आपण ओरडा केलेला आहे त्या व्यक्तीशी जाऊन, मग कोणीही का असेल, मग ॲक्टर्स का असेल, डिरेक्टर का असेल, रायटर, स्पॉट बॉईज, कोणावरही ते ओरडले 10व्या मिनिटाला त्याच्या शेजारी बसून गळ्यात हात टाकून ते गप्पा मारतात त्याला बरं वाटेपर्यंत, आणि माफी मागतात. म्हणजे एवढा मोठा माणूस आपली माफी मागतोय, सॉरी मी तुझ्यावर ओरडलो, आणि मनापासून मागतात. सो छान वाटतं यार. म्हणजे सायली बरोबरची तुझी केमिस्ट्री, सलग दुसरा सिनेमा हो. तुमचा आहे. सायली बरोबरच्या केमिस्ट्री विषयी काय काय सांगू, सायली तर खूप चांगली जिगरी मैत्रीण आहे. एकतर सिनेमा तिच्याबरोबर करायच्या कैक वर्ष आधीपासून आम्ही एकमेकांना ओळखतो, आणि सुंदर आहे ती खूप सुंदर अभिनेत्री आहे. ती खूप सिन्सिअर मुलगी आहे, आणि म्हणजे ती खूप मोठी ॲक्ट्रेस आहे. ती हे कळून येतं की तिला स्टार नाही व्हायचं आहे, तिला खूप चांगली ॲक्ट्रेस व्हायचं आहे, ज्याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि खूप चांगली ॲक्ट्रेस डेफिनेटली होणार. ती आत्ताच सुंदर ॲक्ट्रेस आहे, पण ती पुढे जाऊन खूप मोठी होणार.
नाना जसं तुला म्हणाले की येत्या काळात ऍक्टिंग बरोबरच दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण किंवा दिग्दर्शन करायचा काही विचार? अरे नाही रे, विचार विचार असा काही नाही. पण कधी-कधी असं होतं ना, की आपण करून बघूया का? असं हा. एक उगाच, हो. उगाच येतं ना डोक्यात. ते त्यातलंच एक आहे. ते दिग्दर्शन ही काही आता मला वाटतंय, मला अँगल कळू लागलेत कॅमेऱ्याचे, म्हणजे मला डिरेक्शन येतं बहुतेक. अरे असं काही नसतं. दिग्दर्शन करणं इतकी म्हणजे काही इतकी सोपी गोष्ट नाहीच आहे. त्यासाठी अभ्यास हवा आणि त्यासाठी चिकाटी हवी. तर ती माझ्या मते जेव्हा येईल तेव्हा करेन. नक्कीच. आणि आता 5 तारखेला सिनेमा येतोय, प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना हेच सांगेन, पुन्हा एकदा तुम्हाला प्रवासाला घेऊन जातोय. पुन्हा एकदा तुम्ही तुमचं सगळे इमोशनल बॅगेज घरी ठेवा आणि चित्रपटगृहामध्ये ओले आले बघायला या. अ, तुम्हाला खूप हलकं वाटेल, खूप छान वाटेल आणि तुमचा मूड अख्खा दिवस बदलून जाईल. सो 5 जानेवारीपासून तुमच्या जवळच्या लांबच्या सगळ्या चित्रपटगृहांमध्ये ओले आले बघायला विसरू नका. नक्कीच तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात 5 तारखेला बघा ओले आहे. थँक्यू.